पहलगावामध्ये हल्ला झाला आणि त्यावेळेची गोष्ट समोर आली, की आम्ही फक्त हिंदूंना मारतोय आणि तुमच्या मोदीला जाऊन सांगा, की आम्ही फक्त हिंदूंना मारतोय आणि त्याला काय करायचं ते करून घे. अशा पद्धतीची बातमी त्या दहशतवाद्यांकडून सोडली गेली आणि त्याच्यानंतर देशभरामध्ये दंगली सदृश्य वातावरण होईल असं वाटलं जात होतं. कदाचित यामध्ये पाकिस्तान्यांची हीच चाल होती, की भारत हा हिंदू, मुस्लिम, शीख अशा वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये विभागला जावा आणि देश उद्ध्वस्त व्हावा. मात्र हा खेळ मोडून पाडण्याचे काम पुन्हा एकदा भारताने करून दाखवलं आणि काहीच होऊ शकत नाही. ते पुन्हा एकदा पाकिस्तानच्या लक्षात आल्यानंतर आता कुरघोड्या करत कुठेतरी ड्रोन पाठव, कुठेतरी हल्ले करण्याचा प्रयत्न कर, कुठेतरी छुप्या पद्धतीनं गोळ्या झाड, कुठेतरी लोक राहत आहेत अशा स्थळांवरती आक्रमण कर, हे सगळं पाकिस्तानचं सातत्यानं सुरूच आहे. मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्या पाकिस्तानी खेळांना एका भारताच्या डावानं उद्ध्वस्त करून टाकले. तो डाव म्हणजे काय, तर सध्या तुम्ही पाहिली असेल प्रेस कॉन्फरन्स, ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये विदेश सचिव विक्रम मिश्री यांनी आपल्या देशाच्या लेफ्टनंट कर्नल सुफिया कुरेशी आणि त्याचबरोबर व्योमिका सिंग या दोघींना घेऊन ज्या पद्धतीनं प्रेस घेतली, ही प्रेसच बरंच काही सांगून गेली आणि या प्रेसनं सांगितलं पाकिस्तान्यांना, की आता जर आमच्याकडे वाकड्या नजरेनं अशा कुरघोड्या करायचा विचार जरी करा, तर लक्षात ठेवा आमच्याकडे असे सुद्धा अनेक अधिकारी आहे, आमच्याकडे अशी सुद्धा एकता आहे, आमच्याकडे अशी सुद्धा माणसं आहे, की देशासाठी सगळ्या सीमा, धर्म, जात, वर्ण, वंश या सगळ्या बाजूला टाकून देशासाठी एक होतील. तुम्ही जेव्हा तुकडे पाडण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तेव्हा हा देश डुबलेला दिसायला लागेल. आणि अगदी हीच कृती या आत्ताच्या प्रेस कॉन्फरन्सनं आम्हाला पुन्हा दाखवली आणि जगाला सांगितलं, की हा भारत एकसंध आहे, हा भारत सर्व धर्म सहिष्णू आहे. हे लक्षात घेण्याची महत्वाची गोष्ट. नेमकं काय घडलं हे समजून घेऊयात. आता पाकिस्तानकडून पहिल्यांदा प्रयत्न केला गेला होता हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये भेद करण्याचा आणि तीच एक कुरघोडी होती जी की पहलगाममध्ये ज्या पद्धतीचा हल्ला झाला त्याच्यामधून समोर आली. मात्र याचं उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने निवडलो कोणाला, भारताच्या विदेश सचिवाने निवडलो कोणाला, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुफिया कुरेशी लेफ्टनंट कर्नल यांनी समोर येऊन मीडियाच्या काय सांगितलं, तर त्यांनी सगळ्या युद्धाची डिटेल्स सांगितली, की कशा पद्धतीने पाकिस्तान कुरघोडी करते आणि आम्ही त्यांना उत्तर कसं देतोय. त्यांनी सांगताना सांगितलं, की पाकिस्तान आजही पाकिस्तानमध्ये कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने लोकांचा वापर केला जातोय. म्हणजे पाकिस्तान 300-400 ड्रोन पाठवते आणि पाकिस्तानने ड्रोन पाठवल्यानंतर आम्ही त्यांना मोडून काढण्यासाठी प्रतिहल्ला करणार हे पाकिस्तानला माहिती आहे. आता तरी सुद्धा त्या काळामध्ये तिथली विमानसेवा ही पाकिस्तान बंद करत नाही, तिथली विमानसेवा चालूच ठेवतं आणि आम्हाला फक्त आणि फक्त तिथल्या सिव्हिलियन्सना मारायचं नाही म्हणून आम्हाला हल्ला टाळावा लागला. अर्थात इथल्या सर्वसामान्य लोकांच्या आड हे पाकिस्तान सरकार लपण्याचं काम करते आणि अशा कुरघोड्या करते, म्हणजे तिथल्या सर्वसामान्य लोकांचा बळी देण्याचा प्रयत्न हे पाकिस्तान सरकार करते. हे स्वतः सुफिया कुरेशी यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. तरी 300-400 ड्रोनच्या संदर्भाने सांगितलं, जेवढे आले ते सगळे आणून मोडून पाडले, कारण तितक्या ताकदीची यंत्रणा आमच्या देशाकडे आहे. S-400च्या माध्यमातून आम्ही ते सगळे मोडून सुद्धा पाडले. त्याचबरोबर आता पाकिस्तान सातत्यानं कशा पद्धतीचा गोळीबार करते, रात्री अपरात्री गोळीबार कशा पद्धतीने करते, त्या संदर्भातली बातमी त्यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली. इतकीच काय, त्याचे ड्रोन मोडून पाडले, त्यांची जी काही युक्ती होती ती हाणून पाडली. ते ड्रोन कुठून आले होते, तर ते सुद्धा प्राथमिक चौकशीमध्ये तुर्कीवरून आले होते की काय, अशा पद्धतीचा आम्हाला संशय आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि पाकच्या सीमेत घुसून पाक जो आहे ते आता सध्या भारताच्या सीमेत घुसून सुद्धा अनेक ठिकाणी गोळीबार करण्याचा प्रयत्न करते. याच्यामध्ये भारतीय काही सैनिक हे जखमी झालेले आहेत, काही शहीद झालेले आहेत. या सगळ्या संदर्भातली सुद्धा बातमी त्यांनी दिलेली आहे. आणि इतकंच नाही तर आम्ही सुद्धा प्रतिहल्ला करत तिथल्या सुद्धा अनेक क्वार्टर्सवरती आक्रमण केलेली आहे आणि त्यातून पाकिस्तानला सुद्धा मोठी हानी झालेली आहे. अशा पद्धतीची ऑथेंटिक बातमी जी आहे ते सुफिया कुरेशी लेफ्टनंट कर्नल त्यासोबत व्योमिका सिंग यांनी दिलेली आहे. व्योमिका सिंग यांना का, असं तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर तिथं सुद्धा भारतानं पाकिस्तानचा डाव मोडून काढण्याचं काम केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पाकिस्ताननं ड्रोन पाठवले, स्वतःहून ड्रोन पाठवले. कुठं हल्ला करण्यासाठी ड्रोन पाठवला, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल स्वर्ण मंदिर. तर त्या स्वर्ण मंदिरावरती हल्ला करण्यासाठी पाकिस्ताननं ड्रोन पाठवला. पुंछमध्ये जो गुरुद्वारा आहे तिथं सुद्धा हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने ड्रोन पाठवले. आणि तिथं मात्र त्यांनी अशी बातमी पसरवण्याचा प्रयत्न केला की भारतच स्वतःच्या घरामध्ये काही ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न करते, गुरुद्वारावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करते. आणि त्यामुळे त्यांना असं दाखवायचं आहे की ते स्वतःच्या घरामध्ये स्वतः आक्रमण करतील आणि पाकिस्तान्यांनी केलं असं दाखवतील. हा भारताची नामुष्की याच्यातून करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र
इथं सुद्धा जे आपले विदेश सचिव आहेत विक्रम मिश्री यांनी सरळ सरळ याच गोष्टी हास्यास्पद आहेत, चुकीच्या पद्धतीने पाकिस्तान समोर आणण्याचा प्रयत्न करते हे दाखवून देण्याचं काम केलं. आणि योमिका सिंग यांनीच त्या सगळ्या गोष्टींना प्रत्युत्तर देण्याचं सुद्धा काम करत सांगितलं. इथं तुम्ही कितीही अशा भ्याड हल्ले करण्याचा प्रयत्न करा, कितीही अशा कूटनीती करण्याचा प्रयत्न करा, तरी सुद्धा या भारतामध्ये अजूनही लोक तितकी परिपक्व आहे. तुमच्या ह्या कूटनीत्या आम्ही अशाच मोडून काढू. शतरंज खेळण्यामध्ये आम्ही सुद्धा एक्सपर्ट आहोत. जगत जेथे आमच्या देशामध्ये सुद्धा आहेत हे दाखवून देण्याचं काम या एका चालीमध्ये केलेलं आहे. योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी यांना समोर आणू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजही पाकिस्तानी सैन्यामध्ये जर बघितलं किंवा पाकिस्तान देशामध्ये म्हटलं तर महिलांसाठी वरच्या लेवलची पदं किती आहे हा प्रश्न जर तुम्ही स्वतःला विचारला तर फारच मर्यादित किंवा काही ठिकाणी नाहीच्या बरोबर आहे. मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मात्र आजही भारताची एक महिला अधिकारी सुद्धा तुमच्या सगळ्या पाकिस्तानच्या या षडयंत्रांना उत्तर देऊ शकते, हाणून पाडू शकते. त्या ताकदीची त्या पदापर्यंत पोहोचलेली या देशातली महिला सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला उत्तर देण्यासाठी अजून आमच्या या देशातल्या या रणरागिणीच पुरेशा आहे. आमचं सगळं सैन्य अजून उतरलं तर तुमची अवस्था काय होईल हा तुम्ही विचारच करावा. हा एक दुसऱ्या बाजूला संदेश सुद्धा देण्याचं काम आपल्या ह्या सगळ्या विदेश सचिव असतील किंवा संपूर्ण देशातल्या या सैन्य दलानं असेल केलेलं आहे. भारताची जी चाल चालू आहे अगदी विचारपूर्वक चालू आहे. एक एक पावलं टाकली जात आहेत ही राष्ट्रीय स्तरावरचा विचार करून सुद्धा टाकली जात आहे. मात्र हे सगळं घडत असताना मात्र वेड्यावानी वागतंय ते आमचं मीडिया. तर मीडियाला जागेवरती आणण्याची गरज आहे. मीडिया कसं वागतंय या संदर्भात आपण ऑलरेडी या चॅनलवरती आपले व्हिडिओ बनवलेला आहे. सगळ्या बघताय त्या टीव्हीवर चॅनल बातम्या बऱ्यापैकी 90% फेकच आहे, चुकीच्याच आहेत. त्यामुळे उगाच मीडिया चॅनल लावून स्वतःचा वेळ वाया घालवू नका. जर वेळ काढून बघावंच वाटलं काय ऑथेंटिक आहे काय खरं आहे तर काही यूट्यूबवरती तुम्हाला चांगले चॅनल्स मिळतील जे निर्भीड पत्रकार म्हणून अनेक जण ओळखले जात आहेत. त्यांचे चॅनल्स जाऊन बघा. तिथून तुम्हाला खरी बातमी कळेल, ना की अशा पद्धतीचा TRPचा खेळ दिसणार नाही. बाकी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणारच आहोत. तुम्ही बरंच प्रेम देताय, असंच देत राहा. चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. इतकंच मराठीमधून निर्भीडपणे बोलणारं आपलं चॅनल शब्दवेडी सबस्क्राईब, फॉलो, शेअर करा नक्की विसरू नका. धन्यवाद.